महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचे नाव विमानतळाला लागणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, असे वक्तव्य शिवसेना नेते बबनदादा पाटील यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले। पाहूया सविस्तर बातमी। नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। आज आपण आलेलो आहोत तलोजा फेज 2 येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत कट्टर शिवसैनिक बबनदादा पाटील यांच्याकडे आलेलो आहोत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत त्यांची काय भूमिका आहे हे आपण त्यांचे जाणून घेणार आहोत। दादा नमस्ते। नमस्कार। 3 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीयच्या नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अतिथीगृह मुंबई येथे बैठक झाली। त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला? त्या बैठकीला शिवसेनेला आमंत्रण केलेलं नव्हतं, त्यामुळे ती प्रकल्पग्रस्त समिती आहे दिबा पाटील दशरथ पाटील यांची, आमची समिती ही वेगळी आहे। आम्ही तरीही त्यांनी बोलवलं ना, आम्हाला त्याचं काही दुःख नाही, पण दिबा पाटलासाठी आम्ही सतत प्रयत्न करत होतो, जसे बाळासाहेबांसाठी केले। बाळासाहेब उद्धव साहेबांना सांगून बाळासाहेबांचं नाव मागे आम्ही घेतला, एकच नाव राहिला, त्याला गेले 3 वर्ष झाली, पण त्या बैठकीला आमंत्रण केलं नाही याचा आम्हाला दुःख नाही, पण नाव देणार याचा नक्की आनंद आहे, पण तो आनंद कायम राहावा अशी आमची इच्छा आहे। कारण गेले 3 वर्षे हे सगळं आम्ही ऐकत चाललेलं आहे। उद्धव साहेब बाळासाहेबांचं नाव घेऊन कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन एकच नाव ठेवला गेला होता, त्यानंतर यांचं सरकार आलं, यावेळी तो घेतला होता, पण तो महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रामध्ये होते। त्यानंतर परत चळवळ सुरू झाली, त्यानंतर तो नाव दिल्लीला पाठवला। दिल्ली नंतर अनेक या नेत्यांनी तिकडे पंतप्रधान, त्या संबंधीचे विमान मंत्री पुण्याचे आपले आहेत, त्यांची भेट घेतली, आज होईल उद्या होईल, अद्याप पण ते का होत नाही। आम्ही शिवसेनेने मोर्चाही काढला, आम्ही भाजपला सांगला तुम्ही नाव आणा, तुमचा आम्ही जाहीर सत्कार करू, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। परवा मोर्चा आम्ही काढला, त्या आता त्यात बोलवलं नाही तर आमचं काय ना, पण ते ऐकलं हे जरा आनंदाचं वाटलं, पण तो 3 महिन्यांनी का तो नाव दिबा पाटलांचा द्यायला पाहिजे। आता पंतप्रधान 8 तारखेला येतात, त्यांनी तिथे जाहीर करावं ना का बाबा या दिवशी आज आम्ही विमानाची काय अडचण आहे काय उडवासाठी, कारण अद्याप तिथल्या स्थानिकांना नोकऱ्या नाही दिली, तिथली नदीचा पात्राची क्षमता बघितली नाही। ते तुम्हाला माहीत असेल, खिडकोने भराव घातल्यानंतर डुंगी गाव संपूर्ण पारगाव साहेब परिसर पाण्याने बुडत आहे। पनवेलचा पाण्याचा निचरा कसा होणार आहे, कारण काम अद्याप पूर्णपणे झालेलं नाही, काम व्हायला 1 वर्ष नक्की जाणार, तर विमान कशाला विमान उडवता तर नाव पण देऊन टाका ना, तो शेतकऱ्यांना समाधान होईल, प्रकल्पग्रस्तांना समाधान होईल। त्यामुळे 3 तारखेला काय सांगितलं, कसं आश्वासन दिलं, बालामामाला काय केलंय हे काय आम्हाला माहित नाही। बालामामाने आम्हाला सांगितलं होतं 6 तारखेला जाऊ, आम्ही तयार होतो ते मोर्चासाठी जायला। आता मनसे राज ठाकरे साहेब कोण जोपर्यंत नाव देईपर्यंत जे आंदोलन होईल त्याला उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा राहणार आहे। पण साहेब असं पण आम्ही ऐकून आहोत का मुख्यमंत्र्यांनी 3 महिन्याचं आश्वासन दिले खरं, परंतु इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे का मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखवून इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची फसवणूक केली, काय सांगा? तो गाजर 3 वर्ष सरकार दाखवत आहे ना, 3 महिने तर नाही, 3 वर्ष गाजर दाखवत आहे। शेतकऱ्यांना ना प्रकल्पग्रस्तांना त्याच्यावर विश्वास नाही, फक्त या पुढाऱ्यांना राजकीय जी कमिटी आहे त्यांना त्याच्यावर विश्वास आहे, पण तो विश्वास असला पाहिजे, झालं पाहिजे नाव, आम्ही अशा भूमिकेचं आहोत। पण ते 8 तारखेला तिथे पंतप्रधानांनी या सर्व कमिटीने नेत्यांना माझी विनंती आहे का पंतप्रधान साहेब येतात, मोदी साहेब, त्यांचा तुम्ही स्वागत करा, विमान उडवा, पण उडवाच्या बरोबर त्या कुठून उठतो दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असा नाव देऊन तुम्ही तो उडवावा अशी आमची इच्छा आहे।
नवीन महाराष्ट्र विमानतळामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील का? नाही मिळणार. कारण एकदा विमान सेवा चालू, कुठलीही गोष्ट आपण घरात एका राहायला गेलो तेव्हा त्या घरातली सगळी व्यवस्था ही केली जातो, तरच आपण घरात राहायला जातो. आता विमान उडाल्यानंतर ही भरती आम्ही गपचूप केलेली आहे आणि काही भरती झाली ती भ्रष्टाचाराने होत आहे. काय ऐकायला येतो का एवढे पैसे द्या तरच नोकरी देऊ असं कानावर आहे. म्हणजे जमिनी गेली, नावही देत नाही आणि विमाने उडवतात. हे काय प्रकल्पग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं चांगलं नाही. आम्ही स्वागत करू, देशाचे पंतप्रधान येतात, पण त्या स्वागताबरोबर आम्हाला पण ते न्याय हक्क नाव मिळाला पाहिजे. साहेब, आम्ही असं ऐकून आहोत की नवीन महाराष्ट्र विमानतळामध्ये नोकरीसाठी 7 लाख रुपये भरावे लागतात. हे कुठपर्यंत योग्य आहे? आता हे योग्य, पहिला ज्याची जमीन गेले त्यांना तर नोकरी दिली पाहिजे. नंतर उरल्या नोकऱ्यावर तुम्हाला करायचंच असेल तर आतापर्यंत तेच चालले. कुठलाही प्रोजेक्ट आला फक्त स्थानिकांना आश्वासित केलं का तुम्हाला नोकऱ्या देऊ, हे देऊ. आज JNPTचा बंदर झाला, हे झालं, कुठे झाल्यात, कुठं मेट्रो आली, कुठे स्थानिकांना काही प्रमाणात आम्ही आंदोलन केलं, स्थानिकांना घेतलं गेलं तेवढं. पण नंतर त्यांचा ज्या मार्गाने जे घ्यायचे असतात त्या मार्गाने ते बाहेरचे लोक भरतात. यासाठी आम्ही विमानवरून दिबा पाटलांना नाव दिला, आनंद आहे. पण आम्ही जो मोर्चा काढलेला होता तो स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे. मोदी साहेब येतील त्या दिवशी आम्हाला नाही तिकडे जाऊन देणार, पण मोदी साहेब गेल्यानंतर विमानतळ मी उडू देणार नाही. आमचा जो परत प्रश्न स्थानिकांचा सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन नाव देईपर्यंत आणि स्थानिकांना नोकऱ्या देईपर्यंत, काम धंदा मिळत आमचा शिवसेना म्हणून आमचं आंदोलन राहील. जे करतील त्यांच्या बरोबर आम्ही राहू. साहेब, स्वर्गीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही अत्यंत विश्वासू आणि एकदम जवळचे तुम्ही आहात आणि तुम्ही मातोश्रीचे एकदम जवळचे तुम्ही समजले जातात. बाळासाहेब ठाकरे तुम्हाला कोणत्या नावाने हाक? बब्बन नावाने मला हाक मारायचे प्रेमाने. त्यावेळेच्या शिवसेनेचं तुम्ही काही आम्हाला आठवणी सांगू शकता का? अहो, सर्वात मोठी आठवण ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी एअर इंडियावर मोर्चा काढला होता आणि एअर इंडियाचा गेट बंद होणार, पोलीस करणार होतं याची कल्पना अगोदरच आलेली होती. त्यावेळेला मला साहेबांनी जी सूचना दिली होती त्याचा मी आदेशाचं पालन केला. मला आवाज दिला बबन, मी लगेच जाऊन गेट. म्हणजे चित्रपटामध्ये दाखवलेला बबन तो मी बबन पाटील आहे. मग त्यावेळी म्हणजे कशासाठी आंदोलन झालं होतं, काय नेमकं कारण? स्थानिकांना नोकऱ्या. एअर इंडिया जेव्हा तेच विमानाचा प्रकार, तोच एअर इंडियाचा प्रकार होता ना. स्थानिकांना नोकऱ्या धंद्यात प्राधान्य मिळावं म्हणून बाळासाहेबांनी पहिला मोर्चा काढला होता. आम्ही जेव्हा मोर्चा काढतो तेव्हा कुठलीही गोष्ट पूर्णता नेतो. तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला आठवत नसेल, हे आता अंदाजीचा एअरपोर्ट आहे. अंबानींनी पनवेल उरण मधल्या सगळ्या जमिनी घेण्याचा SEZचा प्रयत्न केला. SEZ मध्ये हजारो लोकांनी विरोध केला. पण ज्या वेळेला शिवसेना उतरली, मी जिल्हा प्रमुख असताना मोर्चा काढला, जवळजवळ 200 ते 250 गाड्या फुटल्या गेल्या. कोकण भवनावर दगडफेक झाली, सिडको दगड झाली. 15 दिवस मी अटक होतो. प्रत्येक माझी मुलं होती, बायका होते, असे शिवसेने निष्ठू. पण शिवसेना उतरतो तो SEZ आम्ही अंबानीचा रिलायन्सचा घालवला. शेतकऱ्यांच्या जागा आम्ही तशाच ठेवलेल्या आहे. जेव्हा शिवसेना उतरेल पूर्णपणे येते, उद्धव साहेब जेव्हा ताकद आम्हाला सांगतील का आता तुम्ही उठा आणि जे नाव देत नाही आणि स्थानिकांना, त्यावेळेला त्याच पद्धतीचा मोर्चा विमानतळावर निघालेला तुम्हाला दिसेल. आताच आपण शिवसेनेचे जे नेते आहेत बबनदादा पाटील यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. मी महाराष्ट्र सरकारला हे सांगू इच्छितो की नवीन महाराष्ट्र विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे तुम्ही नाव द्या आणि स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्या. कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज.